शेतकरी बंधूंनो नमस्कार. प्रथमतः महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्तानं आपले सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा. कोविडच्या या परिस्थितीमध्ये आपण योग्य ती खबरदारी घेत असालच, तरी अजून खबरदारी घ्या, कारण संख्या वाढत आहे आणि याही संकटातून आपण पार पडू ही परमेश्वराची प्रार्थना करून मी आजच्या आपला जो 62वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद यांनी आयोजित केलेला आहे, त्याबद्दल जाडे सर व त्यांची टीम, त्याचबरोबर वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मान्य कुलगुरू, सर्व संचालक यांचे मी आभार मानतो की मला आपणापर्यंत येण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून दिली. शेतकरी बंधूंना माहित आहे की आपणाला की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आलेचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम आल्याविषयी आपणाला मार्गदर्शन करेन आणि तसं आलं आणि हळद हे दोन्ही जुळी भावंड आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांचं कुळ जे आहे किंवा त्यांची जी फॅमिली जी आहे ती फॅमिली एकच आहे. त्याच्यामध्ये त्याच्या व्यवस्थापनामध्ये फारसा असा काही फरक नाही आहे. परंतु आपल्या भागामध्ये आल्याचं क्षेत्र जास्त असल्यामुळं सुरुवातीला मी आपल्याला आले लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती देईन आणि त्यानंतर थोडक्यामध्ये अगदी काही हळदीचे काही प्रमुख मुद्दे किंवा त्याच्यामध्ये काही आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचं आहे याविषयी आपल्याला माहिती देईन. सर्वप्रथम आपल्याला माझं स्क्रीन दिसतोय का? हो सर. आपले दुसरे मार्गदर्शक डॉक्टर बंटेवाड सरही सहभागी झालेले आहेत, जे कीटकशास्त्र विभाग प्रमुख आहेत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. सरांचे मी शब्द सुमनाने स्वागत करतो सर. आता आपण पहिल्या सत्राला सुरुवात करत आहोत आणि त्यानंतर मग आपण कुंभनिवाळीचं व्यवस्थापन घेणार आहोत. सर स्क्रीन दिसत नाहीये सर. आता दिसते? स्क्रीन शेअरिंग दिसत नाहीये. आता दिसत असेल मला. हा, येस सर. ओके. तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करू. थोडीशी वेळेची मर्यादा आहे, कारण दुसरे वक्ते बोलणार आहेत. तर साधारणतः एक 30 मिनिटांमध्ये मी आल्याविषयी आपणास माहिती सांगेन आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपणास हळदीविषयी माहिती सांगेन. आपण आता सध्या परिस्थितीमध्ये बघतो आहोत की आले आणि हळद या दोन्ही पिकांच्या बाबतीत जे इम्युनिटी बूस्टर म्हणून जर त्याचा वापर आहे किंवा एक प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या दोन्ही पिकांचा वापर जो आहे तो वापर वाढत आहे आणि त्याचबरोबर त्याची मागणीही वाढत आहे. हळद आणि आलं ह्या दोन्ही पिकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हळदीमध्ये भारतामध्ये जवळपास 70% जास्त उत्पादन होतं आणि क्षेत्रही आहे. म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त हळद पिकवणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. आल्याच्या बाबतीत मात्र तसं नाही आहे. आल्याला बाहेरच्या देशामध्ये खूप अशी स्पर्धा आहे. मग त्याच्यामध्ये काही व्हिएतनाम असेल किंवा वेगवेगळे आशिया खंडातील देश असतील, परंतु आपल्या आल्याला एक विशिष्ट प्रकारचा दर्जा हा जागतिक बाजारपेठेमध्ये आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्या आल्यामध्ये असलेले तिखटपणा आणि प्रामुख्याने तो जो आहे तो त्याच्यामधलं जे जिंजिबेरिन नावाचा घटक आहे, त्यामुळे आल्याला तिखटपणा असतो आणि आपल्याकडचे जे त्याचं प्रमाण जे आहे हे त्याचं प्रमाण हे जवळपास 4% जास्त आहे आणि त्यामुळं जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय आल्याला खूप अशी मागणी आहे. परंतु आपण ती मागणी जी आहे ती मागणी पूर्ण करू शकत नाही. मग याच्याबद्दल आपल्या मनात लगेच शंका उपलब्ध होईल की चालू वर्षी आल्याचे दर पडले कसे? कारण आल्याच्या दराच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर दराच्या बाबतीत खूप मोठे चढ उतार आहेत
अगदी 10 रुपये किलो पासून 10 ते 12 रुपये किलो पासून ते 50 ते 70 रुपये किलो पर्यंत आलं आपल्याकडचे विशेषतः कन्नड भागातील शेतकऱ्यांनी विकलेलं असेल. परंतु हे जे आल्याच्या दरामधले जे चढ उतार आहेत, जे दरामधलं जे नियंत्रण आहे, त्याच्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत किंवा त्याचे वेगवेगळे फॅक्टर आहेत. त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाहीये. परंतु आपल्या हातामध्ये आहे की आपण जास्तीत जास्त उत्पादन कसं काढू शकू. तर जेवढं जास्तीत जास्त आपण उत्पादन काढू आणि आपला उत्पादन खर्च आपण कमी करू, तेवढा आपला नफ्याचं किंवा जे काही उत्पादन आपल्याला मिळणार आहे, त्याचं आपलं प्रमाण जे आहे ते प्रमाण आपलं वाढू शकतं. तर त्या दृष्टीनं आपण आजची जी ही माहिती आहे, ही माहिती आपण घेणार आहोत. आता याच्यामध्ये जर प्रामुख्यानं आपण पाहिलं तर 5 प्रमुख मुद्दे आहेत की ज्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की आले असेल किंवा हळद असेल, ह्या दोन्ही पिकांच्या बाबतीत आपण आता कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादच्या माध्यमातून एकमेकांना जोडलेलं आहातच. तर त्या निमित्तानं कळतं की आपल्याला कोणाच्या शेतावरती जास्त उत्पन्न निघालं. नेमकं आपण त्या शेतकऱ्यांना व्हिजिट करतो किंवा त्यांना भेट देतो आणि त्याच्याकडून लिहून आणतो की त्यांनी काय काय केलेलं आहे. आणि तेवढं जसंच्या तसं आपण आपल्या शेतामध्ये राबवण्याचा प्रयत्न आपण करतो. परंतु तेवढं आपल्याला उत्पादन मिळत नाही. मग हे असं का होतं? तर त्यासाठी प्रत्येकानं आपली जी जमीन आहे, आपल्याकडचे ज्या उपलब्ध निविष्ठ आहेत, त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन हे आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्या अनुषंगानेच आज आपण चर्चा करणार आहोत. आता पहिला जो मुद्दा आहे तो योग्य जमिनीची निवड. आता बऱ्याच वेळा हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की योग्य जमिनीची निवड म्हणजे नेमकी कशी? कारण आपल्याकडची जी जमीन आहे ती जमीन तर आपण बदलू शकत नाही. परंतु आपल्याला जे पीक घ्यायचं आहे, मग आले असेल किंवा हळद असेल, त्या पिकासाठी लागणारी जी जमीन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जमीन ही चांगली निचरा होणारी असणं गरजेचं आहे. आता चांगला निचरा होणारी जमीन असेल तर मग तुमची अगदी मुरमाड जमीन असेल आणि त्याच्यामध्ये 1 फुटापर्यंत माती असेल, तर अशी जमीन सुद्धा चालू शकते आणि अगदी काळ्याखोल जमिनी, परंतु त्याच्यामधून निचरा चांगला होतो. अशाही जमिनी आपल्याला आले लागवडीसाठी किंवा हळद लागवडीसाठी चालू शकतात. परंतु जर काळ्या जमिनी असतील आणि त्याच्यामध्ये निचरा व्यवस्थित होत नसेल, तर त्याचं त्या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थापन करता येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपण जमीन आपली कशी आहे किंवा जमिनीचा प्रकार कोणता आहे, त्यानुसार आपण त्याचं व्यवस्थापन करत नाही आणि मग आपल्याला नंतर कंदकुज सारख्या रोगाचा प्रादुर्भाव जर झाला, तर अगदी आल्याच्या बाबतीत म्हटलं जातं की आलं तर आलं, नाही तर गेलं. म्हणजे 100% पर्यंत नुकसान या कंदकुजीमुळे होऊ शकतं. तर हे कंदकुजीसारखा रोग येऊ नये म्हणून आपण सुरुवातीलाच जर खबरदारी घेतली आहे, तर मग नंतर आपल्याला जे काही खर्च करावा लागतो, तो खर्च आपल्याला कमी होतो. तर त्यासाठी आपण जी काही जमीन निवडलेली आहे, त्या जमिनीचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की बीज प्रक्रिया. साधारणतः एकरी जर आपण आल्याचं बियाणं बघितलं, तर काढल्या आपल्याला साधारणतः 1 टनापर्यंत एकरी बियाणं लागतं आणि तेच आपण ज्यावेळेस त्याची भट्टी लावतो किंवा ठेवतो, तर सर्वसाधारणपणे त्याचं वजन कमी होऊन एक 800 किलोपर्यंत, जे लागवडीवेळी जर आपण बियाण्याचं वजन केलं तर एक 800 किलो एवढं बियाणं आपल्याला लागवडीसाठी लागतं. आता 800 किलो जे काही बियाणं आपल्याला लागतं, या बियाण्यावरती योग्य प्रकारे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता बीज प्रक्रिया करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण बियाणं लागवडीसाठी तयार करतो, म्हणजे त्याचे तुकडे करतो, तुकडे केल्यानंतरच बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण भट्टीमधनं आलं काढलं, किंवा काही वेळेस भट्टीमध्ये थोडीफार बुरशी लागलेली असते, तर त्यामुळे लगेच आपण त्याची बीज प्रक्रिया करतो आणि नंतर तुकडे करतो. तर तसं न करता अगोदर आपल्याला जे काही आल्याचे तुकडे करायचे किंवा पुड्या तयार करायच्या, साधारणतः 1 ते 2 डोळे येतील अशा 30 ते 50 ग्रॅमच्या वजनाचे हे असे आपण तुकडे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे तुकडे तयार केल्यानंतरच त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की गादी वाफ्यावरती लागवड. आता गादी वाफ्यावरती लागवड करत असताना हे जे आले पीक आहे किंवा हळद पीक जे आहे, हे अगदी कोकणापासून ते गडचिरोली, विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातले परभणी, हिंगोली, नांदेड इथपर्यंत त्याची लागवड आपण करू शकतो. भारताचा जरी विचार आपण केला तर काश्मीरचा काही भाग सोडला तर अगदी जम्मू पासून ते कन्याकुमारीपर्यंत या दोन्ही पिकांची लागवड जी आहे ती लागवड आपण करू शकतो. फक्त त्याचं व्यवस्थापन आहे ते तिथल्या हवामानानुसार आपण करणं गरजेचं असतं. जर कोकणात लागवड करायची असेल, जिथे जास्त पाऊस पडतो किंवा ज्या जमिनीमध्ये निचरा लवकर होत नाही, अशा ठिकाणी आपण गादी वाफेची उंची वाढवायची आहे. जे अगदी कन्नडसारख्या भागामध्ये काळ्या खोल जमिनी असतील आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला जर आल्याची लागवड करायची असेल, तर गादीवाफेची उंची जी आहे ही साधारणतः 1.5 फुटापर्यंत आपण गादीवाफेची उंची ठेवली पाहिजे. कारण याची जी अन्न घेणारी जी मुळं आहेत ही साधारणतः 1 फूट खोलीवरती वाढत असतात आणि ती जी मुळं आहेत, ही मुळं कायम वापसा स्थितीमध्ये राहतील हे आपण पाहणं गरजेचं आहे. आधाराची जी मुळं असतात, ती आधाराची मुळं अगदी 1 मीटरपर्यंत खाली खोलवर जात असतात.
ती अगदी काळ्या मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये जरी राहिली तरी त्याचा फारसा आपल्याला काही परिणाम दिसून येत नाही. परंतु जर अन्न घेणारी मुळी जर पाण्यामध्ये थांबली किंवा पाण्यामध्ये अडकली ती किंवा तिथं पाणी साठून राहिलं तर मग मात्र त्याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आलं पिवळं पडतं किंवा त्याच्यावरती कंदकुजीचा प्रादुर्भाव आहे हा लवकर होण्याची शक्यता असते. चौथा महत्वाचा मुद्दा आहे की प्रमाणशीर खतांचं नियोजन. बऱ्याच वेळा लोकांच्या अजूनही मनामध्ये आहे की आपण सेंद्रिय पद्धतीनं नियोजन करावं, परंतु पीक जे अन्नद्रव्य घेतं हे प्रामुख्यानं त्याच्या जे काही केमिकल फॉर्म्युला आहे, जे नत्र जे आहे ते नायट्रेट स्वरूपातलंच नत्र पीक घेतं. ते बघत नाही की ते रासायनिक खतामधून आलंय का सेंद्रिय खतामधून आलंय, किंवा स्फुरदयुक्त खत आहेत की स्फुरदमधनं जे येणार आहे तो P2O5 जे फॉस्फरस आहे तो फॉस्फरस त्याच फॉर्ममध्ये पीक घेत असतं, किंवा पोटॅश जो आहे तो पोटॅश सुद्धा त्याच फॉर्ममध्ये घेत असतं. परंतु जे काही आपण सेंद्रिय खतं वापरतो त्यामुळं आपल्या जमिनीमधले जे काही इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे आपल्याला काही ज्ञात अज्ञात असे जे सूक्ष्मजीव जे आहेत ते अगदी थोडे आहेत, परंतु जेवढे काही त्या जमिनीमध्ये वाढणारे जे सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीव आपल्या जमिनीचं आरोग्य उत्तम राहण्याकरता खूप असे महत्त्वाचे असतात. आणि त्यामुळं माझा असा सल्ला राहील की आपण सेंद्रियच्या पाठीमागे न राहता एक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण या पिकांच्या बाबतीत जर केलं आणि अगदी रेसिड्यू फ्री असं जर आपण नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून उत्पन्नही चांगले मिळेल, त्याचबरोबर आपल्या जमिनीचं आरोग्यही उत्तम राखता येईल. आणि शेवटचा मुद्दा की योग्य वेळी कीड व रोग नियंत्रण. म्हणजे बऱ्याच वेळा आपण प्रतिबंधात्मक उपाय जर आपण कीड आणि रोगाच्या बाबतीत नियंत्रणाच्या बाबतीत जर योजले तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. अन्यथा काय होतं की जर आपण कीड आणि रोगांच्या बाबतीत जर आपण योग्य वेळी योग्य खबरदारी जर घेतली गेली नाही तर मग त्याच्यामध्ये आपल्याला वारेमाप खर्च करावा लागतो. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर कंदकूज, एकदा का कंदकूज आली की मग त्याच्यामध्ये आपल्याला नियंत्रण करणं खूप अवघड जातं. मग बऱ्याच वेळा कोण काय सांगेल ते प्रकार आपण किंवा ती औषधं आपण वापरतो, परंतु नियंत्रण आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळी आपल्याला हे जर नियंत्रण मिळत नसेल आणि आपला जर खर्च वाढत असेल तर मग त्यामुळे आपला उत्पादन खर्च जो आहे हा उत्पादन खर्च वाढतो. आणि एकदा का उत्पादन खर्च जर वाढला गेला की मग आपले जे दरामध्ये चढ उतार झाले की मग आपलं आर्थिक गणित जे आहे ते आर्थिक गणित पूर्णतः बिघडून जातं किंवा कोलमडून जातं. तर त्यासाठी आपल्याला हे 5 प्रमुख मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आल्याच्या बाबतीत तुम्ही आले शेतकरी आहात त्यामुळे आल्याचं वाढ कशी होते हे बऱ्यापैकी आपल्याला माहित आहे. तरी पण आपण कंद लावल्यानंतर त्याला जे फुटवे येतात, फुटवे आल्यापासून किंवा जे काही फुटवे महत्वाचे जे फुटवे आहेत हे प्रामुख्याने सुरुवातीचे 4 महिन्यापर्यंत किंवा 4.5 महिन्यापर्यंत, म्हणजे जोपर्यंत आल्याला फुल येत नाही तोपर्यंत जे काही फुटवे येतात ते फुटवे आपल्याला महत्वाचे आहेत. परंतु त्याच्यानंतरचे जे काही फुटवे येणार आहेत ते फुटवे फारसे काही आपल्याला उत्पादनक्षम नाहीत किंवा आपल्याला जे काही ते त्याच्यापासून उत्पादन जे आहे हे उत्पादन मिळणार नाहीये. त्यामुळे आल्याला फुटवा जो आहे हा फुटवा प्रामुख्याने शाखीय वाढीची जी अवस्था आहे ह्या शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये येणं गरजेचं आहे. आता सुरुवातीच्या बाबतीत मी सांगितले की जमिनीची जी आपण निवड केलेली आहे ती चांगला उत्तम निचरा होणारी असावी आणि त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचं म्हणजे माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. सुदैवानं आपल्या संपर्कात कृषी विज्ञान केंद्र आहे आणि कृषी विज्ञान केंद्राकडे मला वाटतं चांगली सुसज्ज अशी प्रयोगशाळा सुद्धा आहे. तर या प्रयोगशाळेचा वापर करून आपण जर माती परीक्षण जर करून घेतला तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. तर त्यासाठी आपण 1 फूट खोलीवरची साधारणतः मातीचा नमुना काढायचा आहे, कारण यासाठी आल्यासाठी जी काही अन्न घेणारी जी मुळं आहेत हे 1 फूट खोलीवरती जमिनीमध्ये असतात आणि त्यासाठी आपण 1 फूट खोलीचा मातीचा नमुना काढायचा आहे. मातीचा नमुना काढत असताना साधारणतः प्रत्येक शेतामधील एक 5 ते 6 ठिकाणचा नमुना काढणं गरजेचं आहे. आणि नमुना काढत असताना शक्यतो आपण खुरप्यांचा वापर करू नका. जर जमीन कठीण असेल तर आपण सुरुवातीला टिकावणे किंवा कुदळीने खांदून घ्या. खांदून घेतल्यानंतर एक बांबूची काठी घ्या. बांबूच्या काठीनं मातीचा भाग जो आहे जो या लोखंडाच्या संपर्कात आलेला आहे किंवा टिकावाच्या किंवा कुदळीच्या संपर्कात आलेला आहे तो माती खरडून काढा आणि नंतर मग बांबूच्या काठीने जी काही माती आहे ती माती काढून घ्या आणि मग तो मातीचा नमुना आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवू शकता. आता हे मातीचा नमुना काढण्यासाठी लाकडी काठीचा वापर कशासाठी करायचा, तर प्रामुख्याने आले आणि हळद ह्या दोन्ही पिकामध्ये जर तुम्ही 2 ते 2.5 महिन्याचं पीक झाल्यानंतर पाहिलं असेल, विशेषतः काळ्या जमिनीमध्ये, तर एक प्रकारची पिवळसर छटा त्याच्यावरती येते. तर ती प्रामुख्यानं जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्या लोह सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येत असते आणि त्याचं प्रमाण हे आपल्याला आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण माती परीक्षण करतो त्यावेळेस कळणं गरजेचं आहे. कारण पिवळसरपणा आपण काही नाही केलं तरी अगदी 4-4.5 महिन्यांत तो निघून जातो. परंतु हा जो 2 महिन्यापासून ते 4-4.5 महिन्याचा जो कालावधी आहे
त्याच्यामध्ये त्याच्यामधलं हरितद्रव्याचं प्रमाण कमी होतं आणि हरितद्रव्याचं प्रमाण कमी झालं की आपल्याला प्रामुख्याने माहिती आहे की अन्न तयार करण्यासाठी या हरितद्रव्याची खूप गरज असते की जी आपल्या उत्पादनामध्ये त्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. तर त्यासाठी आपण या आपल्या जमिनीमध्ये लोहाचं प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी आपण योग्य पद्धतीनं मातीचा नमुना काढून तो प्रयोगशाळेमधून तपासून घेणं गरजेचं आहे. जमिनीची मशागत करत असताना जर आपली जमीन काळी असेल किंवा त्याच्यामध्ये निचरा चांगला होत नसेल तर हिरवळीचं खतांचं प्रामुख्यानं वापर करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपली जी जमीन आहे ह्या जमिनीमधली पोरॉसिटी वाढेल आणि पोरॉसिटी वाढली की नैसर्गिकरित्या त्याच्यामधून निचरा जो आहे तो निचरा चांगला होतो. त्याचबरोबर हिरवळीच्या खतामुळे आपल्याला जे काही शेणखतावरती अमाप खर्च करावा लागतो त्याच्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला बचत करता येते. साधारणतः जेवढी जमीन भुसभुशीत असेल तेवढी ह्या दोन्ही पिकामध्ये वाढ जी आहे ती कंदांची वाढ ही अत्यंत उत्तम होते. तर त्यासाठी उभी आडवी नांगरट करून घेणं हे गरजेचं आहे आणि 2 नांगरटीमध्ये किमान 15 दिवस ते 3 आठवडे एवढं अंतर ठेवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की जमिनीमध्ये विशेषतः ज्यावेळेस आपण जमिनीची मशागत आता आपण करतो ह्या एप्रिल महिन्यामध्ये आपण किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जमिनीची मशागत करत असतो. तर यामध्ये आपण पाहतात की मातीचे जे तापमान आहे किंवा जे सॉइल टेम्परेचर आम्ही म्हणतो हे साधारणतः 40 डिग्रीच्या वरती असतं आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बुरशींचे बीजाणू किंवा जे काही किडींचे कोश आहेत ते कोश सूर्याच्या उष्णतेमुळे नष्ट होतात. त्यामुळे एक नैसर्गिकरित्या सॉइल सोलरायझेशन किंवा जमिनीचं निर्जंतुकीकरण हे या उन्हामुळे होत असतं आणि त्यासाठी जमीन चांगली तापून देणं हे खूप गरजेचं आहे ह्या दोन्ही पिकांच्या बाबतीत की जे काही पुढील किडीचा आणि रोगांचा जो प्रादुर्भाव होणार आहे तो प्रादुर्भाव आपण टाळू शकू. त्याचबरोबर जमीन भुसभुशीत होते आणि जमीन भुसभुशीत झाल्यामुळं कंदांची वाढ किंवा फुगवण जी आहे ती फुगवण आपल्याला चांगली झालेली दिसून येते. साधा आपण जर विचार केला तर मातीचा ढेकळ घेतला आणि मातीच्या ढेकळामध्ये आपण बोट घालण्याचा जर प्रयत्न केला तर आपलं बोट आतमध्ये दाबण्यासाठी काहीतरी आपल्याला त्याला प्रेशर द्यावं लागतं. परंतु तेच जर भुसभुशीत माती घेतली आणि त्याच्यामध्ये बोट घातलं तर ते सहजासहजी आपलं बोट जातं. नेमकं हेच गणित या कंदवर्गीय पिकांच्या बाबतीत आहे की जेवढं जमीन भुसभुशीत असेल तेवढ्या कंदाची शक्ती जमिनीमध्ये वाढण्यासाठी ही कमी लागणार आहे आणि त्याचं रूपांतर आपल्या उत्पादनामध्ये होणार आहे किंवा कंदाची फुगवण आणि जाडी वाढण्यासाठी आपल्याला करता येणार आहे. तर जमिनीचं व्यवस्थापन करत असताना जर आपली जमीन मुरमाड असेल किंवा हलकी असेल तर आपण त्याच्यामधली वरची जी 1 फुटाची माती आहे ही 1 फुटाची माती गोळा करून आपण त्याचे गादी वाफे तयार करायचे आहेत आणि त्या गादी वाफ्यांचा वापर आपण लागवडीसाठी प्रामुख्याने आपण करायचे. तर अशा जमिनीमध्ये आपण 1 फुटापर्यंत गादी वाफेची उंची ठेवली तरी चालू शकते. परंतु काळ्या जमिनीमध्ये आपण गादी वाफेची उंची जी आहे ती सर्वसाधारणपणे 1.5 फुटापर्यंत ठेवणं अपेक्षित आहे की जेणेकरून त्याच्यामधून पाण्याचा निचरा जो आहे हा पाण्याचा निचरा आपल्याला योग्य पद्धतीनं करता येऊ शकतो. त्याचबरोबर आपण काही सेंद्रिय खतं आहेत. ही सेंद्रिय खतं 2 नांगरट झाल्यानंतर ज्यावेळेस आपण गादी वाफे तयार करणार आहोत हे गादी वाफे तयार करण्याच्या अगोदर किंवा काही शेतकरी कच्चे गादी वाफे तयार करतात किंवा मार्किंग करून घेतात आणि त्या जागेवरतीच हे सेंद्रिय खतं किंवा जी काही बेसल डोस मधली जी काही खतं आपण वापरतो ती खतं त्याच्यामध्ये आपण वापरतो. तर तसं केलं तर अजून त्याचा चांगला फायदा होतो कारण जे काही आपण गादी वाफे तयार करतो हे साधारणतः 4 फुटाचे गादी वाफे तयार करतो आणि ऍक्च्युली आल्याचे जे वरंबे असतात किंवा गादी वाफे असतात हे 2 फुटाचे असतात. म्हणजे मधले जे 2 फूट अंतर असतं त्याच्यामध्ये शेणखत किंवा इतर खतांचा अपव्यय टाळण्यासाठी आपण जी काही गादी वाफे तयार करणार आहोत त्या गादी वाफ्यांचे कच्चे गादी वाफे तयार करून त्याच्यावरती आपण शेणखत एकरी साधारणतः चांगलं कुजलेलं 10 टन एवढं मिळत नाही परंतु जेवढं जास्त शक्य होईल तेवढं आपण या दोन्ही पिकांसाठी वापरा. जर शेणखत उपलब्ध नसेल तर आपल्याकडे साखर कारखाने आहेत. साखर कारखान्याची चांगली कुजलेली मळी पाहिजे, प्रेसमेड कंपोस्ट पाहिजे. ओली मळी अजिबात वापरू नका. आल्याच्या बाबतीत तर ओली मळी अजिबात वापरू नका, अन्यथा कंदकुज 100% लागण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर गांडूळ खत आहे. गांडूळ खत आपण एकरी 2 ते 2.5 टनापर्यंत या दोन्ही पिकासाठी आहे ते आपण वापरू शकतो. तर असे वेगवेगळे सेंद्रिय खतांचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर वेगवेगळ्या सेंद्रिय खतांचा पर्याय आपण त्या गादी वाफ्यावरती वापरून त्याचबरोबर एकरी साधारणतः 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 बॅग पोटॅश हे असं त्या बेडमध्ये टाकून रोटावेटर मारून बेडमध्ये खतं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग पक्के गादी वाफे जे आहेत हे पक्के गादी वाफे आपण तयार करू शकता. तर अशा पद्धतीने आपण जमिनीची मशागत करून घ्यायचे. नंतर ह्या पिकाची वाढ कशी होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे नेमका आपल्याला फुटवा कधी झाला पाहिजे, नेमका फुटवा होण्यासाठी कोणत्या अन्न घटकांची गरज आहे आणि ती कधी दिली गेली पाहिजेत याचं नियोजन करणं आपल्याला खूप सोपं होतं. आता साधारणतः आपण आल्याचं पीक जर पाहिलं तर अगदी 6 महिन्यापासून ते 18 महिन्यापर्यंत किंवा 24 महिन्यापर्यंत आपण त्याची कधीही काढणी करू शकतो.
सुरुवातीची त्याची जी पहिली फी जी आहे ही साधारणतः 9 ते 10 महिन्यामध्ये तयार होते किंवा 9 महिन्यामध्ये त्याची भांडी जी आहे ही भांडी पडली जाते. तर यासाठी याची जी वाढ आहे, इथं आल्याचे वय दिलेलं आहे महिन्यामध्ये आणि इकडे आल्याची वाढ दिलेली आहे. आता सुरुवातीला आपण आल्याचे कंद लागवड केल्यानंतर लगेच त्याची रुजवण होत नाही. साधारणतः रुजवण होण्यासाठीचा जो कालावधी आहे, हा कालावधी जवळपास आपला 15 दिवसापासून ते 3 आठवड्याचा आहे. तर 15 दिवशी कुठं तर त्याचे अंकुर जे आहे ते अंकुर बाहेर पडायला सुरुवात होतात आणि 1 महिन्यापर्यंत याची जी उगवण जी आहे ती उगवण आपल्याला पूर्णपणे झालेली दिसते. त्याच्यानंतर त्याची वाढ सुरू होते. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण 50 ग्रॅमचे तुकडे आपण बियाणे म्हणून वापरला असेल, तर त्याला सुरुवातीपासूनच 2 ते 3 फुटवे आपल्याला दिसून येतात किंवा त्याच्यावरती 2 ते 3 डोळ्याचे आपण तुकडे केले असतील तर 2 ते 3 फुटवे. आता फुटवे जर सुरुवातीपासून असतील तर थोडीशी वाढ त्याची कमी होते. परंतु जर सिंगल फुटवा असेल तर त्याची वाढ सुरुवातीपासून ते उंची त्याची वाढलेली आपल्याला दिसते. परंतु आपल्याला सुरुवातीलाच 2 ते 3 फुटवा, कारण ही जी शाकीय वाढीची अवस्था आहे साधारणतः 1.5 महिन्यापासून किंवा 1 महिन्यापासून ते 4.5 ते 5 महिन्यापर्यंत जोपर्यंत त्याला भांडी पडत नाही तोपर्यंतच्या शाकीय वाढीमध्ये जेवढे जास्त फुटवे येतील, साधारणतः जर आपल्याला एकरी 20 टनापर्यंत आल्याचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर सर्वसाधारणपणे 25 पर्यंत सरासरी फुटवा आपल्याला मिळाला पाहिजे ह्या पहिल्या 4 ते 5 महिन्यांपर्यंत. जर त्याच्यानंतर फुटवे येत नाहीत असं नाही, काही फुटवे त्याच्यानंतरही येतात. जे काही सुरुवातीला लागलेलं आलं आहे किंवा सुरुवातीच्या कुडीला जे आलेले पहिला जो फुटवा आहे त्या फुटव्याला जे काही फुटवे आहेत हे फुटवे 5.5 महिन्यानंतरही सुरू असतात. परंतु ते फुटवे जे आहेत हे फुटवे त्या कंदामधलंच अन्न वापरत असतात आणि त्यामुळे काय होतं की 9-9.5 महिन्यापर्यंत त्याची पूर्ण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही पूर्ण होत नसल्याने त्याच्यामध्ये जे काही कंदांचं उत्पादन जे आपल्याला मिळणार आहे ते उत्पादन जास्त न मिळता थोडंफार त्याच्यामध्ये आपल्याला कमी झालेले आपल्याला दिसून येतं. तर त्यासाठी या शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा दुसऱ्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्यानं आल्याची उंची वाढणं, आल्याचे फुटवे वाढणे आणि त्याचबरोबर आल्याचे पानं जी आहेत ही पानं साधारणतः 8 ते 10 इंचापर्यंत लांब पाहिजेत आणि 1 इंचापर्यंत किंवा 1.5 ते 2 सेंटीमीटर पर्यंत त्याची मधली रुंदी पाहिजे. अशा प्रकारची पानं ज्यावेळेस हिरवीगार साधारणतः 6 ते 7 महिन्यापर्यंत आल्याच्या पिकावरती राहतील त्यावेळेस आपल्याला एकरी 20 टनापर्यंत आल्याचं उत्पादन आपण काढू शकतो. साधारणतः 4थ्या महिन्यापासून पुढं जेवढे काही फुटवे आलेले आहेत त्या फुटव्याला खाली कंद सुटण्याचं काम हे सुरू होतं. 4 महिन्यापासून ते 7 महिन्यापर्यंत आपल्या आल्याच्या कंदांची संख्या जी आहे ती जवळपास निश्चित झालेली असते आणि 7व्या महिन्यापासून पुढे 9व्या महिन्यापर्यंत जे काही पानामध्ये साठवलेलं जे अन्नद्रव्य आहे, जे मग ते कार्बोहायड्रेटच्या स्वरूपातलं असेल किंवा प्रोटीनच्या स्वरूपातलं असेल, फॅटच्या स्वरूपातलं असेल, ते अन्न खाली कंदामध्ये उतरण्याचं काम हे 7व्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत होत असतं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की जे काही मी तिखटपणा सांगितला, हा तिखटपणा प्रामुख्याने पानामध्ये त्याचं सिंथेसिस होत असतं किंवा तो जो जिंजिबेरिन घटक जो आहे हा पानामध्ये तयार होत असतो आणि पानामध्ये तयार होऊन नंतर त्याचं डायव्हर्जन आहे ते कंद जो आहे तो स्टोरेज ऑर्गन आहे, म्हणजे अन्न संचय करून ठेवणारा एक आल्याचा भाग आहे. तर जे काही पानामध्ये साठवलेलं अन्न आहे किंवा पानामध्ये तयार झालेलं जे अन्न आहे ते खाली त्या कंदामध्ये साठवण्याचं काम हे 7व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत होत असतं आणि त्यामुळं 6व्या महिन्यामध्ये जर आपण आलं काढलं तर त्याच्यामध्ये तिखटपणा फारसा नसतो आणि हा तिखटपणा नसल्यामुळं हे आपण भाजीसाठी आलं वापरू शकतो. परंतु जर आपल्याला काही प्रक्रिया करायची असेल, जसं आल्यापासून सुंठ आपण तयार करतो किंवा आल्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस तयार करतात आणि हा ज्यूस आपण बऱ्यापैकी ब्लेंडसाठी, म्हणजे डायरेक्ट आल्याचा ज्यूस कोण घेत नाही, परंतु ब्लेंडिंगसाठी जसं आवळा ज्यूस आहे त्याच्यामध्ये ब्लेंडिंगसाठी वापरतात किंवा उसाचा रस आहे त्याच्यामध्ये ब्लेंडिंगसाठी वापरतात. असे वेगवेगळ्या प्रकारच्या पेयामध्ये प्रामुख्याने त्याचा अंतर्भाव केला जातो. तर त्यासाठी आपल्याला जर प्रक्रियेसाठी आलं लागणार असेल तर ते 9 महिने असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामधले जे काही घटक आहेत हे घटक त्याच्यामध्ये तयार होत असतात. त्याचबरोबर जर आपल्याला बियाण्यासाठी आलं ठेवायचं असेल तर ते सुद्धा 9 महिन्यानंतर आपण बियाण्यासाठी जे आलं आहे हे बियाण्यासाठीचं आलं आपलं ठेवलं गेलं पाहिजे. आता याच्यासाठी उगवणीसाठी जे तापमान लागतं ते साधारणतः 35 ते 40 डिग्री सेल्सिअस हे उगवणीसाठी तापमान लागतं. आता 35 ते 40 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे हे औरंगाबादमध्ये प्रामुख्याने जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला मिळतं. त्यामुळे जर पाण्याची सोय असेल, चांगलं पाणी असेल तर आपण स्प्रिंकलरद्वारे किंवा तुषार सिंचनाद्वारे आपण लागवड अगदी आत्ता सुद्धा म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा करू शकता. परंतु त्याच्यामध्ये आर्द्रता जी आहे हे आर्द्रता 80% वरती आपल्या शेतामध्ये राहील याची खबरदारी घेणं पाहिजे. जर ती आर्द्रता 50% पेक्षा कमी आली तर नवीन निपजणारे जे कोंब आहेत हे नवीन निपजणारे कोंब हे करपले जातात
आणि त्यामुळे मग त्याची पुढची वाढ आहे ती पुढची वाढ थांबू शकते. किंबहुना जर टेम्परेचर वाढलं आणि ते तापमान जर 40 डिग्रीच्या वरती साधारणतः 5 ते 6 दिवस जर राहिलं, तर जे काही आपण बियाणं लावलेलं आहे ते बियाणं गाभळण्याचे म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश लवकर कमी होतो आणि कंद मलूल पडतात. आणि असे कंद मऊ पडले की ते कंद कुजेला लवकर बळी पडतात. तर त्यासाठी आपण या बियाणं आपलं कसं सुरक्षित राहील या दृष्टीने आपण आपल्याकडचं तापमान हे 40 डिग्रीच्या खाली कधी येतं त्याच्या अगोदर आपण 1 आठवडा या पिकाची लागवड जी आहे ती लागवड आपण करायला हरकत नाही. त्याच्यानंतर त्याच्या वाढीसाठी जे तापमान लागतं ते 25 ते 35 डिग्री सेल्सिअस लागतं, की जे आपल्याकडे जुलै महिन्यापासून ते अगदी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत उपलब्ध असतं. त्याच्यानंतर हळकून आल्याचे जे कंद आहेत ह्या आल्याचे कंद सुटण्यासाठी जे तापमान लागतं हे साधारणतः 22 डिग्री पासून ते 25 डिग्री सेल्सिअस जे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला मिळतं. आणि पानामध्ये अन्न उतरण्यासाठी तापमान लागतं साधारणतः 18 ते 22 डिग्री सेल्सिअस, की जे आपल्याकडे थंडीचा कालावधी सुरू होतो. आणि त्या कालावधीमध्ये प्रामुख्याने हे अन्न जे तयार झालेलं आहे ते त्या कंदामध्ये उतरण्याचं काम होतं. आणि त्यामुळे ह्या अवस्थेनुसार आपण त्याच्यामध्ये नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आल्याची उंची जी आहे ती 2.5 ते 3 फुटापर्यंत जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त झाले तर आलं काड्यावरती जाण्याची शक्यता असते. परंतु काही शेतकऱ्यांचं अगदी 4 फुटापर्यंत 5 फुटापर्यंत सुद्धा आलं वाढलं जातं. परंतु त्यावेळेस तुमच्या खोडांची जी जाडी आहे ही खोडांची जाडी सुद्धा त्या प्रमाणामध्ये ती वाढली पाहिजे. जर खोड तुमचं अगदी अर्धा सेंटीमीटर जाडीचं असेल आणि त्याची उंची जर 5 फुटापर्यंत गेली असेल तर ते नक्कीच खाली काडावरती जाईल. ते फक्त गवताळवाढीसारखं आपल्याला दिसेल आणि खाली जे कंद आहेत ते कंद काय त्याचे पोचणार नाही. परंतु तुमचं 5 फूट आलं वाढलेलं आहे आणि त्याच्या खोडाची जी जाडी आहे ही साधारणतः 1 इंच ते 1.5 इंच आहे, तर नक्कीच तुम्हाला खाली कंदामध्ये पण तेवढ्या उत्पादनामध्ये जास्तीचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. तर त्यानुसार आपलं पिकाची वाढ कशी होते हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. साधारणतः 3 ते ज्यावेळेस आलं होईल त्यावेळेस आपली उंची जी आहे ती 1.5 ते 2 फुटापर्यंत त्याची उंची झालेली असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा कमी असेल तर समजायचं की आपल्या नत्रयुक्त खतांचा वापर आपल्याला कमी पडलेला आहे. तर त्यावेळेस आपण नत्रयुक्त खतांचा वापर वाढवायचा आहे. त्या वेगवेगळ्या ग्रेडचे आपल्याकडे खतं उपलब्ध आहेत. जसं फक्त नत्र द्यायचं असेल तर अगदी आपण युरिया सुद्धा पाण्यामधून देऊ शकतो. किंवा जर फुटवा कमी असेल तर स्फुरदयुक्त खतांची मात्रा आपण वाढवायची आहे. तर त्यासाठी 12 सारखी खतं आहेत किंवा आपण फॉस्फरिक ऍसिड सुद्धा योग्य प्रमाणामध्ये पाण्यामध्ये डायल्युशन करून स्फुरदसाठी आपण देऊ शकतो. तर असे हे वेगवेगळे खतं जे आहेत हे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आपल्या पिकाची वाढ कशी होत आहे त्यानुसार आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आल्याच्या जर जाती आपण पाहिलं तर वेगवेगळ्या आल्याच्या जाती आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतात, की ह्या वेगवेगळ्या भागामध्ये जिथं आलं पिकवलं जातं त्या भागानुसार नावं दिलेली आहेत, की जसं आसाम आहे किंवा मारण आहे, उदयपुरी आलं आहे, आपल्याकडे औरंगाबादी आहे, सातारी आलं आहे. तर हे वेगवेगळे आल्याचे नावं ही त्या भागानुसार पडलेली आहेत. आणि काही बाहेरच्या देशातून आयात केलेलेही आल्याच्या जाती आहेत, जसं रिओ डी जानेरो आहे किंवा चायना आला आहे, जमैका आहे. उत्तर पूर्व भारतामध्ये एक नाडिया म्हणून आल्याची जात आहे, की ज्याच्यामध्ये तिखटपणा खूपच कमी आहे. म्हणजे जसं त्याचा प्रामुख्याने वापर सॅलडमध्ये केला जातो, जसं आपण कांदा कच्चा जेवताना खाण्यासाठी वापरतो तसं ह्या नाडिया जातीचं आलं वापरलं जातं. आणि हे खूप जाड आणि फुगीर असं असतं. जसं आपल्याकडे बेंगलोरी आलं येतं त्या प्रमाणात त्यासारखंच असतं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असतं. तर त्याचे सुद्धा लागवड आपल्याकडे करायला हरकत नाही, कारण त्याची मागणी सॅलडसाठीची मागणी आता हळूहळू वाढत आहे. तर त्याचबरोबर काही भारतीय मसाला पिकाचं संशोधन केंद्र कालिकत येथे आहे, तर त्यांनीही काही जाती विकसित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वर्धा ही एक जात 1996 साली प्रसारित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की थोडेसे हे रोग आणि किडीला सहनशील अशी जात आहे आणि थोडी लवकर तयार होते आणि तंतूचं प्रमाण याच्यामध्ये जवळपास 3.5 ते 4.5% याच्यामध्ये तंतूचं प्रमाण आहे. दुसरी महिमा ही जात आहे की जे आपण सातारी आलं म्हणतो किंवा माहीमाली आलं म्हणतो त्याच्यामधूनच ही विकसित केलेली जात आहे. आणि प्रामुख्याने ही भाजीसाठी किंवा खाण्यासाठी जात हेचा वापर आपण प्रामुख्याने केलेला दिसून येतो. आणि ही सूत्रकृमीला किंवा निमॅटोडला ही प्रतिकारक अशी जात आहे. रिजाता ही जी जात आहे प्रामुख्याने सुंटेसाठी विकसित केलेली आहे, की याच्यामध्ये सुंटेचं प्रमाण जवळपास 23% आहे आणि तंतूचं प्रमाण 4% आहे. जेवढं जास्त तंतूचं प्रमाण असेल तेवढे त्याची सुंट जी आहे ती सुंट चांगली होते. आणि याचा सुंटेचा उताराही जवळपास 23% पर्यंत उतारा आहे.
म्हणजे सरासरी 100 किलोपासून आपल्याला 23 ते 25 किलोपर्यंत सुंठ या रिजाता नावाच्या जातीपासून मिळू शकते. म्हणजे जर त्यांना प्रक्रियेसाठी आलं वापरायचंय त्यांनी या रिजाता जातीची लागवड करण्यासाठी हरकत नाही. माहीम ही आपली महाराष्ट्रातली प्रचलित जात आहे की याचं वैशिष्ट्य असं आहे की याची जी साल जी आहे हे बाकीचे जेवढ्या काही व्हरायटी आहेत त्या सालीला थोड्याशा पातळ आहेत, परंतु आपले औरंगाबादी किंवा माहीम ह्या ज्या जाती आहेत ह्या सालीला थोडं जाड असल्यामुळं जे वातावरणातले जे चढ उतार होतात, विशेषतः सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला आपण पाहिलं की योग्य प्रकारे आपल्याला वातावरण मिळतं म्हणजे त्याच्या गरजेप्रमाणे, परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये जी ऑक्टोबर हीट तयार होते त्या हीटमध्ये प्रामुख्यानं आलं लागण्याचा प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होत असतो. तर त्यासाठी आपल्याला जेवढं जाड साल असेल अशा पद्धतीच्या जाती जर आपण वापरल्या, कारण त्यावेळेस आल्याचं साल जी आहे ती कोवळी असते आणि कोवळी असल्यामुळं जे काही दिवसातला जे आपण तापमानामधला फरक म्हणू हा खूप मोठा असतो. म्हणजे रात्रीचं तापमान जे आहे ते अगदी 15 ते 20 डिग्री सेल्सिअस असतं आणि दिवसाचं तापमान हे अगदी 35च्या वरती जातं, कारण त्यावेळेस ओव्हर हीट असतं. आणि हा जो दिवसामधला जो सकाळ आणि संध्याकाळमधला तापमानातला फरक जो आहे हा अगदी 20 ते 25 डिग्रीच्या वरती जर गेला तर मग मात्र आलं लागण्याचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत असतं. तर त्या दृष्टीनं ह्या आल्यांची साल जी आहे ती साल थोडीशी जाड असते इतर जातीच्या तुलनेमध्ये. त्यामुळे हे जे काही वातावरणामधले बदल होणार आहेत किंवा तापमानामधले जे चढ उतार होतात त्याला ही जात सहजासहजी बळी पडत नाही. त्यामुळे आपण माहीम या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये करतो. आता माहीम ही जात औरंगाबादी या नावानं सुद्धा म्हणजे लोक काही बोलतात त्याला. तर एक प्रयोग म्हणून आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये ते एकाच शेतकऱ्याचं बियाणं सातारा जिल्ह्यामध्ये लावलं होतं आणि दुसरं कन्नडमध्ये दुसऱ्या शेतकऱ्याकडे लावलं होतं. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्हाला आल्याचे कंद आम्ही काढले तर त्याच्यामध्ये आम्हाला फरक असा जाणवला की जिथं औरंगाबादमध्ये लावलेलं जे आलं होतं त्याच्यामधले जे इंटरनोड्स जे आपण म्हणतो किंवा दोन पेरामधलं जे अंतर ते वाढलेलं दिसतं, कारण तिकडची जमीन थोडीशी हलकी होती आणि जिथं काळी जमीन आहे या काळ्या जमिनीमध्ये आपल्याला जर पाहिलं तर दोन पेरामधलं अंतर हे खूप कमी आहे, म्हणजे आकूड आहे. कारण त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये मातीमध्ये काळ्या जमिनीमध्ये क्ले पर्सेंटेज जास्त असतं, जवळपास 35% वरती क्ले पर्सेंटेज असतं. त्यामुळे मी सुरुवातीला जसं सांगितलं की जे काही कंदांची वाढ होणार आहे त्याला जर प्रतिकार झाला तर मग त्याचे फुगवण जे आहे किंवा त्याच्या वाढीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आता हा औरंगाबादीचा त्याच जातीचा म्हणजे त्याच बियाणामधला एका कोंबापासून तयार झालेला कंद आहे आणि हा फक्त जमिनीचा फरक आहे. तर आपल्याला दोन्हीमध्ये दोन पेरामधला अंतरामध्ये आपल्याला फरक झालेला दिसून येतो. तर ह्या दोन्ही प्रकारच्या जाती आपल्याकडे चांगल्या पद्धतीने येतात, कारण विशेषतः ज्या जातीची साल ही जाड असेल अशा जाती आपण आपल्या वातावरणामध्ये आपण वापरणं गरजेचं आहे. तर कोणतीही जात जरी आपण वापरली तर त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं हे खूप गरजेचं आहे. तर बीज प्रक्रियेसाठी आपण सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे आपण तुकडे करून घ्यायचे, साधारणतः अशा पद्धतीने 25 ते 50 ग्रॅमचे तुकडे तयार करून घ्यायचे आणि हे तुकडे तयार करून आपण कोणतेही एक आंतरप्रवाही कीटकनाशक आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि त्याच्यामध्ये हे जे बियाणं आहे हे बियाणं कमीत कमी अर्धा तास बुडवलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आता आपण काही हायड्रोजन पेरॉक्साईड, नॅनो सिल्वर असे काही घटक असलेलं औषध बाजारामध्ये मिळतं की जे अगदी आपण हे कोल्ड्रिंक्स पितो त्या कोल्ड्रिंक्सना प्रिझर्वेशनसाठी किंवा त्याच्यातले जीवजंतू म्हणजे फूड ग्रेड असं ते केमिकल आहे. तर ते जरी आपण या निर्जंतुकीकरणासाठी किंवा बियाण्यामार्फत जे काही किडींचा किंवा बुरशींच्या बीजाणूंचा विशेषतः प्रसार होत असतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण त्या औषधांचा वापर ह्या बीज प्रक्रियेसाठी जे आहे हे बीज प्रक्रियेसाठी आपण करू शकतो. आल्या लागवडीच्या पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धती पारंपरिक आहेत, जसं सपाट वाफे पद्धत आहे, सरीवरंबा पद्धत आहे. परंतु या दोन्ही पद्धतीकडे न जाता आपण गादीवापा पद्धत जर वापरली तर गादीवापा पद्धतीवरती आपल्याला चांगलं उत्पादन मिळण्याची क्षमता आहे. ते साधारणतः 4 फुटाचे गादीवापे आपण करायचे आहेत, म्हणजे 2 सरीमधलं जे अंतर आहे हे 2 सरीमधलं अंतर आपण 4 फूट ठेवायचे आहे. गादीवापीची उंची मी सांगितली त्या पद्धतीनं आपण 2 गादीवाप्यामधले उंची जी आहे ही जर काळी जमीन असेल तर 1.5 फूट ठेवायची, हलकी मध्यम प्रकारची जमीन असेल तर 1 फूट ठेवली तर चालेल. आणि वरची जी रुंदी आहे ही वरची रुंदी साधारणतः 2 फुटापर्यंत होणं गरजेचं आहे. 1.5 ते 2 फूट जरी झाली तरी चालेल. म्हणजे ज्यावेळेस आपण 5 फुटाचे 1.5 फुटाच्या उंचीचे ज्यावेळेस आपण गादीवापे तयार करतो त्यावेळेस 2 सरीमधलं अंतर जे आहे ते आपण 4 फुटाच्या ऐवजी 4.5 ते 5 फूट ठेवतो.
कारण त्याशिवाय आपल्याला त्याची उंची मिळत नाही आणि वरची जी रुंदी आहे ती वरची रुंदी आपल्याला 1.5 फुटाची कमीत कमी मिळत नाही. तर त्यासाठी आपण काळ्या जमिनीमध्ये आपण झिगझॅग पद्धतीने जर लागवड केली तर आपली रोपांची संख्या जी आहे ती रोपांची संख्या सुद्धा मेंटेन राहणं गरजेचं आहे. साधारणतः एकरी 25,000 रोपं किंवा जे काही आपण कंद लावणार आहोत हे कंद आपले राहणं गरजेचं आहे. म्हणजे जर एकरी आपले 25,000 कंद जर लागले गेले तर शेवटपर्यंत सर्वसाधारणपणे आपल्याला जे प्रत्येकी कंदापासून जे आलं मिळणार आहे ते 700 ते 800 ग्रॅम पर्यंत आपल्याला आलं मिळतं. जे सरासरी 800 ग्रॅम जरी आपल्याला आलं मिळाले आणि 25,000 जर कंद आपले असतील किंवा 25,000 जर आपले बेड जर असतील तर 25,000 गुणिले 800 जर आपण केलं तर 20,000 किलो म्हणजे 200 क्विंटल किंवा 20 टन एकरी आलं आपण हे जे आहे ते आपण 9 महिन्यानंतर काढू शकतो. तर त्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार आपण झिगझॅग पद्धतीने लावताना 2 कंदामधलं अंतर 9 इंच येईल अशा पद्धतीने लावायचं आहे. आणि झिगझॅग केल्यामुळे काय होतं की चारी बाजूला त्याला वाढण्यासाठी जवळपास 1 फुटाचं म्हणजे 12 इंचाचं त्याला अंतर मिळतं. आणि 12 इंचाचं अंतर मिळाल्यामुळे काय होतं की ते कंद सरासरी आपल्याला 750 ते 800 ग्रॅम पर्यंत आपल्याला सहजगत्या मिळतो. अगदी 1 किलो पर्यंत सुद्धा कंद आपल्याला सरासरी मिळू शकतो. तर आल्यामध्ये कंदाचं उत्पादन काढणार किंवा पोटेन्शियल खूप आहे. म्हणजे अगदी 1.5 किलो 2 किलो पर्यंत सुद्धा कंद होऊ शकतात, परंतु सर्वच कंद होतील असं नाही. तर त्यासाठी आपल्याला सरासरी कंद कोणतेही आपण उत्पादन करत असताना सरासरी कंदांचं वजन हे घेणं क्रमप्राप्त ठरतं. तर अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करून ही जी कंदांची जी लागवड आहे ही कंदांची लागवड आपण झिगझॅग पद्धतीनं काळ्या जमिनीमध्ये आणि जर हलकी मध्यम प्रकारची जमीन असेल तर आपण अगदी सरळ समोरासमोर सुद्धा त्याची लागवड जी आहे ती लागवड आपण करून घ्यायची आहे. जर आपण अशा पद्धतीने आपण गादी वाफ्यावरती जी काही लागवड आहे ती लागवड आपण करून घेऊन हे करायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर आपण जमीन म्हणजे लवकर लागवड करत असू म्हणजे तुम्हाला 15 मेच्या दरम्यान जर लागवड करत असाल तर सुरुवातीला पूर्णतः गादी वाफे ओले करून घ्यायचे आहेत. गादी वाफे ओले करून वाफसा आल्यानंतरच आपण लागवड करायची आहे. कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण कोरड्यामध्ये जर लागवड केली आणि जर टेम्परेचर वाढलं आणि काही कारणानं आपण जर पाणी जर देऊ शकलो नाही कारण आपल्याकडे लोड शेडिंग वगैरे बरेच अडचणी आपल्याला आहेत आणि या समस्यावरती मात करायची असेल तर प्रथम आपण गादी वाफे पूर्ण भिजून घ्यायचे. कारण सुरुवातीला गादी वाफे भिजण्यासाठी जवळपास 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागतो. तर या कालावधीनंतर मग जमीन वापशावरती आल्यानंतर आपण लागवड करून घ्यायची आहे आणि लागवड करून घेतल्यानंतर मग हलकं जे पाणी आहे ते पाणी आपण द्यायचं आहे. त्याचा दुसरा फायदा असा होतो की आपण लवकर बेड भिजून घेतल्यामुळे तणांचं बी लवकर रुजतं आणि तणांचं बी लवकर रुजलं की आपण लागवड केल्यानंतर लगेच ॲट्राजिन सारखं जर तणनाशक फवारलं तर हे जे काही उगवणारं जे तण आहे ते उगवणारं तण आपल्याला नष्ट करता येतं. किंवा अगदी 8व्या 9व्या दिवशी जरी त्यातूनही तण काय वरती आलं तर ग्लायफोसेट 41% अगदी 4 ml नी जरी वापरलं तर त्याचा रेसिड्यू जमिनीमध्ये राहत नाही. बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये असतं की तणनाशक वापरल्यामुळे जमिनीच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो का किंवा जमिनीतल्या जीवजंतूवरती काय परिणाम होतो का. तर तुमचं जर प्रमाण त्याचं बदललं गेलं तर नक्कीच त्याच्या जीवजंतूवरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर त्यासाठी आपण योग्य प्रमाण वापरणं कोणत्याही तणनाशकाचं किंवा कीटकनाशकाचं जे काही शिफारशीत प्रमाण आहे हे शिफारशीत प्रमाण वापरणं खूप गरजेचं आहे. अन्यथा मग जर आपण थोडं रिझल्ट चांगले मिळावे म्हणून आपण म्हणतो की थोडंसं औषध जास्त टाकू, परंतु तसं न करता जे काही प्रमाण निश्चित केलेलं असतं त्याच्यासाठी खूप पाठीमागं प्रयोग केलेले असतात आणि त्या प्रयोगांतीच आपल्याला हे शिफारस केलेली असते. तर त्यासाठी आपण 4 मिलीच्या वरती जास्तीत जास्त 5 मिलीच्या वरती आपण हे ग्लायफोसेट जर वापरलं तर आपल्या जमिनीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर असं तणनाशक आपण वापरू शकता याच्यामध्ये की परंतु एकदा आल्याची उगवण सुरू झाली की मग मात्र कोणतंही तणनाशक आपण शक्यतो याच्यामध्ये वापरू नये. आता आल्यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर मुख्यतः खर्च आपला होतो की आल्याची लागवड करणं, नंतर आल्यामध्ये भरणी करणं आणि याची काढणी करणं. तर त्यासाठी जर आपण 5 फुटाचे बेड सर सोडले तर त्यासाठी आपण यांत्रिकीकरण आल्यामध्ये करू शकतो किंवा हळदीमध्ये करू शकतो आणि हे जे हळद व अद्रक लागवड यंत्र आहे त्याचा वापर आपण करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला दोन्ही रोपामधलं अंतर आणि कंदामधलं जे अंतर आहे हे कंदामधलं अंतर या इथं जे पाठीमागच्या बाजूला चाक दिलेलं आहे त्या चाकावरती जे 3 होल दिलेले असतात त्यामुळे ह्या चाकाच्या फिरण्याचा जो व्यास आहे हा व्यास आपण कमी जास्त करू शकतो आणि त्यामुळे 2 रोपांमधला जे अंतर आहे ही चकती फिरत असते आणि ह्या चकतीमधले जे छिद्र दिसतात ते छिद्र बरोबर या कुरीच्या वरती आले की त्याच्यातून जे बियाणं आहे ते बियाणं खाली लागले जात असतात आणि पाठीमागे हे ब्लेडने ते मुजवलं जातं.
तर आता याच्यामध्ये जर प्रत्येक वेळी आपण आपल्या गादी वाफ्याचं अंतर जे आहे हे गादी वाफ्याच्या अंतरानुसार एकदा आपण सेटिंग केलं, इथं बियाणं ठेवण्यासाठी जागा आहे, इथलं बियाणं अगदी अकुशल जरी मजूर असला तरी तो याच्यामध्ये फक्त इथलं बियाणं घ्यायचं आहे आणि ठेवायचं आहे. तर ते बीज प्रक्रिया करून आपण याच्यामध्ये बियाणं ठेवायचं आहे आणि मग त्याची लागवड जी आहे ती लागवड होऊ शकते. साधारणतः 1 एकरची लागवड करण्यासाठी 10 लिटर डिझेल लागतं. 10 लिटरच्या डिझेलचे आजच्या बाजारभावाने जर आपण किंमत पाहिली तर साधारणतः ₹1000 होती. परंतु तेच जर मजुराकरवी 1 एकरची लागवड करायची म्हटलं तर जवळपास ₹5,000 ते ₹7,000 एकरी एवढा खर्च आपल्याला लागवडीसाठी येत असतो. तर त्या अनुषंगाने आपण मग त्याच्यामध्ये ट्रॅक्टरचा घसारा, मशीनची किंमत साधारणतः ₹1,00,000 एवढी मशीनची किंमत आहे. तर एकत्रितरित्या जसं आता कृषी विज्ञान केंद्राच्या बाबतीत किंवा आपल्याकडं तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत काही शेतकरी गट तयार झालेले आहेत. तर अशा गटाच्या माध्यमातून तुम्ही 25 ते 30 शेतकरी एकत्र आला आणि अशी जर यंत्रसामुग्री विकत घेतली तर नक्कीच आपल्याला हे जे काही पुढचे मजुरांचे, कारण मजूर तर आता मिळत नाहीत आणि जे काही मिळत आहेत त्यांचं कॉस्टिंग पण खूप वाढत आहे. तर उत्पादन खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल तर हळूहळू आपल्याला यांत्रिकीकरणाकडे जाणं हे गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं आपण या यांत्रिकीकरणाचा वापर आलं लागवडीसाठी, त्याच्यामध्ये भरणी करण्यासाठी आपण छोटे 8 ते 10 HP पॉवर टिलर आलेले आहेत, त्याचा वापर करू शकतो आणि काढणीसाठी आपण आलं काढणी यंत्राचा वापर आपण करू शकतो. जर आपल्याला तुषार सिंचन पद्धतीने जर लागवड करायची असेल तर त्यासाठी आपण अशा पद्धतीचे गादी वाफे तयार करून घ्यायचे आहेत. साधारणतः 2 सरीमधलं अंतर जे आहे हे अंतर 6 फुटाच ठेवायचं आहे आणि गादी वाफेची उंची 1 ते 6 फूट ठेवल्यानंतर वरची रुंदी ही 4 फूट होईल आणि 4 फुटामध्ये आपण 9-9 इंचावरती अशा पद्धतीनं जे 4 ओळी आहेत ह्या 4 ओळी जर आपण लावल्या आणि 2 ओळीमधलं जे अंतर आहे हे 2 ओळीमधलं अंतर 1 फूट आणि 2 कंदामधलं अंतर 9 इंच अशा पद्धतीने आपण जर लागवड केली तर आपल्याला एकरी 25,000 कंद जे आहेत ते कंद आपले लागले जातील. विशेषतः जर आपल्याला लवकर लागवड करायची असेल तर तुषार सिंचन पद्धतीनं जर लागवड केली तर त्याचा आपल्याला फायदा होतो, कारण हवेमधली आर्द्रता मेंटेन राहते आणि लवकर त्याची रुजवण जी आहे ती रुजवण आपल्याला चांगली झालेली दिसते. जर आपण त्याच्यामध्ये मल्चिंगचा जर वापर केला तर त्याचाही अजून आपल्याला फायदा होऊ शकतो. बीज प्रक्रियेसाठी मी सांगितले कोणतेही एक आपण आंतरप्रवाह कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांचा वापर करू शकतो. आल्याची रोपापासून लागवड हेही तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच बियाणं कमी लागतं, म्हणजे एकरी अगदी 1.5 ते 2 क्विंटल बियाणं लागतं. परंतु त्याचं जर कंपॅरिझन आपण जर 50 ग्रॅमच्या तुकड्याशी जर केलं तर तेवढं उत्पादन आपल्याला मिळत नाही. उत्पादनामध्ये आपल्याला 10 ते 15% नुकसान होतं. तर त्यासाठी आपण वाढीव खतांची मात्रा जर आपण त्याला दिली, म्हणजे जो काय आपल्या शिफारशीत मात्रा आहे 120, 75, 75, त्याच्यामध्ये 25% जास्त जर खतांची मात्रा जर आपण दिली तर आपल्याला ह्या रोपापासून सुद्धा उत्पादन जे आहे उत्पादन अगदी जेवढं कंदापासून मिळतं तेवढं आपण मिळू शकतो. परंतु हळदीच्या बाबतीत तसं नाही, की हळदीच्या बाबतीत आपल्याला कंदाद्वारेच लागवड केलेली फायदेशीर राहील, कारण रोपांच्या बाबतीत जवळपास 20 ते 25% पर्यंत उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला कमी झालेलं त्याच्यामध्ये दिसून येतं. तर जर आपल्याला रोपं तयार करायची असतील तर आपले जे भाजीपाल्याच्या रोपासाठी जे आपण प्लास्टिकचे ट्रे वापरतो तेच अगदी 70 ते 72 कपाचे ट्रे आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. याच्यामध्ये आपल्याला तुकडे जे करायचे ते साधारणतः 5 ते 10 ग्रॅमचे तुकडे, म्हणजे साधारणतः एक तर डोळा प्रत्येक तुकड्यावरती आला पाहिजे अशा पद्धतीचे तुकडे तयार करायचे आहेत. आणि कोकोपीट एक भाग, म्हणजे 1 किलो कोकोपीट घेतला असेल तर 1 किलो कोकोपीट, 1 किलो गांडूळ खत आणि 1 किलो शेणखत हे मिश्रण तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण SSP सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे हे सिंगल सुपर फॉस्फेट साधारणतः 100 किलो मिश्रणासाठी 1 किलो या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि आपल्या विद्यापीठाचं बायो कंपोस्ट जे आहे तर ते त्याचा आपण वापर करायचा आहे, की जेणेकरून त्याला कंदकुज वगैरे जे आहे ते कंदकुज आपल्याला लागणार नाही. तर अशा पद्धतीनं मिश्रण तयार करून घेऊन त्याच्यामध्ये आपण हे जे कंद आहेत ते कंद लावायचे आहेत. पहिल्यांदा अर्धे ट्रे भरून घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये हे तुकडे ठेवायचे आहेत आणि पूर्ण कंद जे आहेत ते कंद झाकून घ्यायचे आहेत. हे कंद ट्रे जे आहेत एकावर एक साधारणतः 4 ते 5 दिवस ठेवायचे आहेत, की जेणेकरून त्याच्यामधली आर्द्रता वाढेल आणि आर्द्रता वाढल्यानंतर त्याचं अंकुरण जे आहे ते अंकुरण सुरू होईल. आणि 5 दिवसानंतर ट्रे आपण पसरून ठेवायचे आहेत. 6व्या 7व्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यामधून रोपं किंवा अंकुर बाहेर पडलेले दिसून येतील. साधारणतः 10व्या दिवसापासून ते
30व्या दिवसापर्यंत किंवा जोपर्यंत आपण त्याचं ट्रान्सप्लांटिंग करत नाही किंवा पुनर्लागवड करत नाही तोपर्यंत 19-19-19 आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य हे 19-19 प्रति लिटर 1 ग्रॅम आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य हे अर्धा ग्रॅम हे 10व्या दिवसापासून फवारणीला सुरुवात करायचं आहे. आणि हेच प्रमाण हळूहळू वाढवत जाऊन 30व्या दिवसापर्यंत 2 ग्रॅम 19-19 आणि 1 ग्रॅम चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स असं फवारणी केली तर त्या रोपांची वाढ जी आहे ती वाढ जोमदार झालेली आपल्याला दिसून येते. जिथं उन्हाळ्यामध्ये आपल्याला लागवड करता येणं शक्य नसेल किंवा उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असेल तर अशा ठिकाणी आपण रोपाद्वारे जी लागवड आहे ती लागवड आपण करू शकता. मल्चिंग जे आहे ते मल्चिंग किंवा आच्छादनाचा वापर हा करणं खूप गरजेचं आहे किंवा जेवढं लवकर लागवड कराल त्या ठिकाणी तर याचा मल्चिंगचा वापर विशेषतः सेंद्रिय मल्च म्हणजे जसं आपल्याकडे सोयाबीनचा पाला असतो किंवा गव्हाचं काड आहे त्याचा वापर आपण करू शकतो. परंतु हे सेंद्रिय मल्च ज्यावेळेस आपण वापरत असतो त्याच्यावरती एक खबरदारी म्हणून आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हे हा पाला ज्यावेळेस कुजायला सुरुवात होते त्यावेळेस त्याच्यामध्ये काही मित्र बुरशी बरोबरच हानिकारक बुरशी सुद्धा वाढत असतात. तर त्या ह्या ज्या हानिकारक बुरशी ज्या आहेत त्या हानिकारक बुरशींची वाढ होऊ नये म्हणून आपल्या विद्यापीठाने जो ट्रायकोडर्मा विकसित केलेला आहे हा ट्रायकोडर्मा किंवा त्याचं जे मिश्रण तयार केलेलं आहे मला वाटतं बायोकल्चर नावानं काहीतरी तिचं आहे नाव तर त्याचा वापर आपण जर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि जे काही कंदकुज जे आहे हे कंदकुज जी आहे ती येणार नाही. तर त्याचा प्रतिबंधात्मक वापर म्हणून आपण करणं गरजेचं आहे. जसं आलं आपण उघड्यावरती घेऊ शकतो तसंच नियंत्रित शेतीमध्ये अगदी पॉलीहाऊसमध्ये आपण त्याची लागवड करू शकतो किंवा हायड्रोपॉनिक्समध्ये जसं माती विरहित म्हणजे कोकोपीटमध्ये सुद्धा त्याची लागवड जी आहे ती लागवड करू शकतो आणि त्याचं उत्पादन जे आहे हे उत्पादन अगदी 2 ते 2.5 पट या शेडनेटमध्ये आपण वाढू शकतो किंवा पॉलीहाऊसमध्ये आता व्हर्टिकल फार्मिंगचं नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. काही कंपन्या त्याचा प्रोपगंडा करत आहेत परंतु या तंत्रज्ञानमध्ये आपण योग्य ते मार्गदर्शन घेऊनच त्याच्यामध्ये उतरलेलं कारण त्याच्यामध्ये अजून म्हणावं असं संशोधन झालेलं नाही आणि त्यामुळे आणि इन्व्हेस्टमेंट खूप आहे. तर अशा पद्धतीची कोणतीही इन्व्हेस्टमेंट आपण करत असताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण अशा तंत्रज्ञानाकडे वळाला तर आपल्याला नक्कीच ते फायदेशीर आहे. तर अशा पद्धतीने आल्याचे जे फुटवे आहेत हे फुटवे सर्वसाधारणपणे त्याची शाकीय वाढीची अवस्था पूर्ण होईपर्यंत अशा पद्धतीचे जोमदार फुटवे आणि प्रत्येकाचा जो जाडी जी आहे ही जाडी 1 सेंटीमीटरच्या दरम्यान कमीत कमी असणं गरजेचं आहे. तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होईल किंवा आपल्याला जे काही अपेक्षित उत्पादन गाठायचं आहे ते अपेक्षित उत्पादन आपण गाठू शकतो. तणनाशकाच्या बाबतीत मी आपणास सांगितलेलंच आहे. दुसरा महत्त्वाचं याच्यामध्ये आता विकसित होत आहे की पानांचं पृथक्करण म्हणजे जसे काही आपण खतांची शिफारस करतो किंवा खतांचे लागवड वेगवेगळ्या पिकांना खतं देतो विशेषतः द्राक्षाच्या बाबतीत आपण खतं देतो. तर खतं देत असताना जर त्याचं पानांचं जर पृथक्करण आपण जर केलं ज्याला लिप टिश्यू अनालिसिस असं म्हटलं जातं तर त्याचं पानांचं जर पृथक्करण आपण केलं तर आपल्या जमिनीमधली खतं आपण दिलेली पिकाला मिळालेली आहेत किंवा नाही किंवा पिकाला कोणत्या खताची गरज आहे हे आपण त्याच्यामधून आपल्याला समजू शकतो. तर त्यासाठी आपण 3 वेळा आल्याच्या बाबतीत किंवा हळदीच्या बाबतीत 3 वेळा जर आपण त्याचं पानांचं जर पृथक्करण केलं साधारणतः 50 ते 60 दिवसांनी एक पृथक्करण करून घ्यायचं नंतर 110 ते 120 दिवसांनी आणि 170 ते 180 दिवसांनी असं जर करून घेतलं तर त्यासाठी साधारणतः 1 एकर क्षेत्रामधून 50 रोपं निवडायची आणि 50 रोपातनं प्रत्येकाचं 5वं पान हे काढायचं ते सावलीमध्ये सुकवा किंवा अन्यथा कापडी बॅगमध्ये ते घालून ज्याच्यामधून जे हवा जी आहे ती हवा खेळती त्याच्यामध्ये राहील ते सडणार नाही. प्लॅस्टिक कागदामध्ये जर घातलं तर ते पान पूर्णतः सडू जाईल. तर ते सावलीमध्ये सुकवायचं आणि सुकवलेली अशी 50 पानं आपण कोणत्याही मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत त्याच्यामध्ये तपासणीसाठी जर पाठवली तर त्याच्यामध्ये पानामधले जे काही घटक आहेत म्हणजे नत्र किती आहे स्फुरद किती आहे पालाश किती आहे किंवा जे काही सूक्ष्म अन्न घटक आहेत की जे अपेक्षित लागणारे आहेत ते त्याला मिळत आहेत का नाही हे आपल्याला पाहता येतं आणि त्यानुसार खतांचं पुढचं नियोजन करता येणं फायदेशीर होतं. जे 50 ते 60 दिवसांनी आपण जो पानांचा नमुना काढतो तो आपल्याला फुटव्यांची अपेक्षित संख्या जी 4 महिन्यापर्यंत मिळवायची त्यासाठी महत्त्वाचा ठरतो. 110 ते 120 दिवसांनी म्हणजे 7व्या महिन्यापर्यंत पानांची संख्या आपल्याला किती अपेक्षित आहे तेवढी मिळते की नाही पानांची लांबी जाडी किंवा रुंदी ही मिळवण्यासाठी अपेक्षित होतं आणि 170 ते 180 दिवसांनी जर आपण नमुना काढला तर कांद्यांची फुगवण जी आहे ही फुगवण वाढवण्याच्या दृष्टीने किंवा त्याचं वजन वाढवण्याच्या दृष्टीनं त्याच्यावरती चकाकी वाढवण्याच्या दृष्टीने किंवा त्यातले जे काही घटक आहेत जसं जिनियम्बरिन आहे ओलिओरिजिन आहे तर या घटकांची वाढ होण्यासाठी आपण
हा तो तिसरा नमुना आहे, तो तिसरा नमुना आपण याच्यामध्ये काढू शकतो. तर अशा पद्धतीनं पानांचं पृथक्करण जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. खतांच्या बाबतीत किंवा अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपण साधारणतः 30 आठवड्यामध्ये वेगवेगळ्या हप्त्यामध्ये आपण जर खतं जर दिली तर त्याचा आपल्याला फायदा होतो. साधारणतः 15 दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचं खत द्यायचं नाही. जे काही आपण बेसल डोसमध्ये दिलेलं आहे तेच आपण त्याचा वापर करू शकतो. परंतु त्याच्यानंतरची ज्या लागवड ते उगवण अवस्था आहे, म्हणजे साधारणतः 1 महिन्यापर्यंत त्याची उगवण होत असते. तर त्यासाठी आपण प्रति आठवडा 4.5 किलो नत्र, साधारणतः 5.25 किलो स्फुरद आणि 2.25 किलो पालाश हे हेक्टरी जी मात्रा आहे, ही हेक्टरी प्रति आठवडा मात्रा आपण हे नत्र स्फुरद पालाशच्या माध्यमातून द्यायची आहे. म्हणजे यासाठी आपण वेगवेगळ्या बाजारामध्ये ग्रेड्स आहेत त्याचा वापर आपण करू शकता, जसं 19-19 आहे किंवा 12-61 आहे. अगदी नत्रासाठी युरियाचा वापर करू शकता किंवा स्फुरदसाठी मी सांगितलं की फॉस्फरिक ॲसिडचा वापर आपण करू शकता किंवा पालाशसाठी पांढरा पोटॅश जो आहे त्याचा वापर आपण करू शकता. शाकीवाढीसाठी साधारणतः 4.5 किलो नंतर जवळपास इथं आपल्याला स्फुरदची मात्रा थोडीशी आपण कमी करतो. सुरुवातीला स्फुरदची मात्रा आपल्याला द्यायची आहे, परंतु याच्यामध्ये अगदी 2 किलोपर्यंत जरी स्फुरद आपण दिलं तरी चालू शकतं, कारण या शाकीवाढी अवस्थेमध्ये नत्राचं प्रमाण जास्त लागतं. कंदवाढीच्या अवस्थेमध्ये आपण नत्र कमी करायचं आहे आणि स्फुरद आणि पालाश जो आहे हा पालाश थोडासा वाढवायचा आहे. आणि शेवटच्या अवस्थेमध्ये थोडंसं नत्र वाढवायचं आहे, कारण त्या आल्याची लांबी जी आहे ते कांदांची लांबी सुद्धा वाढणं गरजेचं असतं. परंतु वजन प्राप्त होण्याला आपल्याला पालाश जो महत्त्वाचा आहे तो पालाश आपल्याला वाढवायचा आहे. तर अशा पद्धतीने जर आपण खतांचं फर्टिगेशनच्या माध्यमातून जर नियोजन जर केलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत काही कमतरता असेल तर जसं लोहाची कमतरता असेल तर पानं पिवळसर पडतात किंवा त्याच्या शिरा हिरव्या असतात पण पान पिवळसर पडलेलं आपल्याला दिसतं. तर त्यासाठी आपण त्याचं व्यवस्थापन चिलेटेड स्वरूपातले जे काही लोह आहे त्याची फवारणी आपण करू शकता. वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणं आपल्याला पानावरती दिसतात, तर ती वेळीच आपण जर ओळखली आणि त्याप्रमाणे जर आपण नियोजन जर केलं तर आपल्याला हे जे काही कारण बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या घटकाच्या कमतरतेमुळं जे आपली मुख्य अन्न घटकं आहेत या मुख्य अन्न घटकाच्या वाढीवरती किंवा त्याच्या उपलब्धतेवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असतो. तर आल्यामध्ये जे आपण पाण्याचं व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पावसामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे की पाणी साठवून दिलं नाही पाहिजे. म्हणजे जर काळी जमीन असेल तर अगदी शेताच्या बाजूने चर जरी काढले 2.5 ते 3 फुटापर्यंत तरी त्याच्यामध्ये चालू शकतं, की जेणेकरून त्याचा जो रूट झोन आहे हा रूट झोन कायम मोकळा किंवा वाफशा स्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे. इतर वेळी आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण जमीन कायम वापसा राहील अशा पद्धतीनं पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे काळ्या जमिनीमध्ये अगदी 3-4 दिवशी जरी पाणी दिलं तुम्ही तरी चालू शकतं, किंवा हलक्या जमिनीमध्ये एकाड-एक दिवसानं 3 ते 4 तास पाणी आपण दिलं तरी याच्यामध्ये चालू शकतं. तर साधारणतः ज्यावेळेस आपण त्याला हुरडे बांड येतील किंवा फुलं यायला सुरुवात होईल त्यावेळेस त्याला भरणी करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपण भरणी करू नये. ज्या आल्यामध्ये 2 भरणी कराव्यात, 3 भरणी कराव्यात, तर अगदी 3 भरणी सुद्धा लोक करतात. जे सुरुवातीला लागवड केल्या केल्या लगेच त्याच्यावरती माती टाकली जाते. नंतर 1.5 ते 2 महिन्यांनी एकदा त्याला भर केली जाते. त्याला कच्ची भर असं म्हटलं जातं. आणि पक्की भर जी आहे ती साधारणतः 3.5 ते 4 महिन्यानं, जे अशा आल्याला जे हुरडे बांड येतात किंवा फुटवे येतात, फुले येतात, तर ते फुलाचे दांडे यायच्या अगोदर आपण, कारण फुलाचे दांडे आले म्हणजे खाली आता कंदांची वाढ सुरुवात झाली आणि अशा वेळी जर आपण माती डिस्टर्ब केली किंवा त्याची मुळी जर तुटली गेली तर मग त्याचं उत्पादनामध्ये आपल्याला घट झालेली दिसून येते. तर त्यासाठी आल्यामध्ये भरणी करत असताना उशिरात उशिरा 3.5 ते 4 महिने त्याच्यानंतर आल्याचं शेत शक्यतो डिस्टर्ब करू नये. आंतरपिकाच्या बाबतीत हे जे पीक आहे हे पीक 25% सावलीमध्ये चांगलं वाढतं. त्यामुळे नारळ, सुपारी किंवा आपल्याकडे जे काही मोसंबीचे बागा असतील किंवा आंब्याची बागा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण आंतरपीक म्हणून याचा वापर करू शकता. किंवा आल्यामध्ये काही आंतरपिकं जे 4 महिन्यामध्ये निघून जातील, जोपर्यंत त्याची शाखीय वाढ होत आहे तोपर्यंत आपण निघून जातील अशी कोथिंबीर आहे, झेंडू आहे, मिरची आहे, तूर, गवार यासारखी पिकं जी आहेत हे पिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. झेंडूमुळे फायदा होतो की सूत्रकृमी जे आहेत ते सूत्रकृमी त्याच्या मुळाकडे आकर्षल्या जातात आणि त्यामुळे त्याच्या जो फायदा आहे तो फायदा म्हणजे आपल्याला सूत्रकृमीचा मुख्य पिकापासून त्याचा बचाव करता येतो. आंतरपिकं निवडताना एक काळजी घ्यायची की आपले जे मुख्य पीक आहे त्याच्याशी स्पर्धा होणार नाही अशा पद्धतीने आपण आंतरपीक निवडायचे आहे. काही फळझाडं जसं पपई आहे, पपई सुद्धा आपण त्याच्यामध्ये लावू शकतो, फक्त त्याची शाकीय वाढीची अवस्था पूर्ण झाल्यानंतर.
म्हणजे 4.5 ते 5 महिने पूर्ण झाल्यानंतर आपण 6व्या महिन्यामध्ये पपईची रोपं मधल्या सरीमध्ये जे आहेत ते सरीमध्ये लावू शकतो. जर आपल्याला आलं ठेवायची वेळ आली तर याची सावली अनाशी त्याच्यावरती पडते. किंवा जर आपल्याला आपण कोणती फळपिकं घेतली नाही किंवा आंतरपीक घेतलं नाही आणि आलं ठेवायचंय, तर अशा वेळी आपण उन्हाळ्यामध्ये वेलवर्गीय पिकं जर आपण त्याच्यामध्ये लावली, जसं कलिंगड आहे, भोपळा आहे, काकडी आहे, तर ते बेडवरती आपल्याला त्याची सावली होते आणि मग आलं जे आहे ते आलं आपल्याला व्यवस्थित राखता येते. काही संजीवकांचा वापर आपण आल्यामध्ये करू शकतो, जसं 6-BA आहे, IBA आहे किंवा जिब्रेलिक ॲसिड आहे. याचा फुटव्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. पीक संरक्षणाच्या बाबतीत आल्यामध्ये प्रामुख्यानं कंदमाशीचा एक प्रादुर्भाव होतो. तर कंदमाशीचा प्रादुर्भाव ओळखायचा कसा, तर साधारणतः डासापेक्षा थोड्याशा मोठ्या अशा प्रकारच्या माश्या आपल्याला शेतामध्ये दिसतात. त्याच्या पंखावरती 2 काळे ठिपके असतात आणि ह्या माश्या ज्या आहेत त्या माश्या अंडी घालतात. त्यानंतर त्यातून ज्या आळ्या बाहेर येतात, त्या आळ्यांना पाय नसतात आणि ते बरोबर जे कंद आहेत ते कंद कुरतडतात आणि त्याच्यामधून एकदा का कंद कुरतडले गेले की दुय्यम बुरशी आतमध्ये शिरतात आणि मग कंदसड किंवा कंदकुजी सुरू होत असते. साधारणतः ह्या माश्या जून-जुलै महिन्यामध्ये दिसायला सुरुवात होते आणि एकदा का त्यांची अवस्था पूर्ण झाली, आळ्यावस्था पूर्ण झाली की अशा प्रकारचे लालसर रंगाचे कोश आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. तर हे त्या सुप्तावस्थेमध्ये जातात आणि परत त्याला पोषक वातावरण मिळालं की परत त्याची वाढ जी आहे ती वाढ सुरू होते. तर त्यासाठी आपण एकतर लिंबोळी पेंडीचा वापर आपण करू शकता किंवा सेंद्रिय सापळे याच्यामध्ये एकरी साधारण ते 2 किलो एरंड घ्यायची. ती एरंड बारीक भरडायची, त्याची पावडर नाही करायची पण बारीक भरडायची. ती 5 लिटर पाण्यामध्ये भिजत घालायची. त्याच्यामध्ये गूळ टाकायचं, साधारणतः अर्धा किलो गूळ आणि बेकरीमध्ये जे ईस्ट मिळतं, म्हणजे पाव फुगवण्यासाठी जे ईस्ट वापरलं जातं, तर ते साधारणतः 25 ते 50 ग्रॅम. हे सगळं मिश्रण त्या 5 लिटर पाण्यामध्ये टाकून ते चांगलं फर्मंट करायचं, म्हणजे कुजवायचं आहे आणि कुजवल्यानंतर त्याला एक प्रकारचा वास येतो. तो त्या वासाकडे ह्या अडल्ट्स जे आहेत किंवा कंदमाशीचे जे पतंग आहेत, ह्या माश्या पूर्णतः त्याच्यामध्ये गोळा होतात. तर असे हे 5 लिटरचं मिश्रण एका एकरमध्ये पसरट भांड्यामध्ये 4 ते 5 ठिकाणी आपण ठेवायचं 1-1 लिटर. तर त्या मिश्रणात ह्या माश्या आकर्षल्या जातात आणि त्याचा जीवनक्रम जो आहे, हा जीवनक्रम आपल्याला प्रामुख्यानं नष्ट करता येतो. पाने गुंडळणारी आळी एक आहे की पाने गुंडळणारी बऱ्याच वेळा अशा सुरळ्या आपल्याला दिसतात, विशेषतः सुरुवातीच्या कालावधीमध्ये. तर याच्यामध्ये 2 प्रकारे होतं. एक तर तुमच्या बोरॉन आणि कॅल्शियमची जर कमतरता असेल तर अशा प्रकारची सुरळी अडकली जाते. किंबहुना पाने गुंडाळणारी आळी असेल तरीही अशा प्रकारची सुरळी आपल्याला अडकलेली दिसून येते. तर जर सुरळी अशा प्रकारच्या दिसल्या तर ती पूर्णतः उघडून बघायची. आतमध्ये अशा प्रकारची आळी असेल तर समजायचं पानं गुंडाळणाऱ्या आळीमुळं ते झालेलं आहे. आळी काय करते की ज्यावेळेस पान खात असते त्यावेळेस एक प्रकारचा चिकट स्त्राव त्याच्या विष्ठेतून सोडत असते आणि त्यामुळे पान पूर्ण जळलं जातं, एकमेकाला ते चिकटून बसतं. आणि जर बोरॉनची आणि कॅल्शियमची जर कमतरता जर असेल तर अशा प्रकारची सुरळी अडकली जाते. तर जर पान उघडल्यानंतर आतमध्ये कोणत्याही प्रकारची कीड नसेल तर ती कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता हे ओळखायचं. त्यासाठी आपण चिलेटेड स्वरूपातलं कॅल्शियम बोरॉन किंवा बोरोमॅक्स नावाच्या सूक्ष्मद्रव्य बाजारामध्ये मिळतात. तर त्याची फवारणी आपण करू शकता. जर पाने गुंडाळणारे आळे असेल तर कोणतेही आंतरप्रवाही कीटकनाशक जे आहे, जसे इमिडाक्लोपिड आहे किंवा क्लोरोपॅरिफॉस आहे, त्याचा आपण नियंत्रणासाठी वापर करू शकता. खोड पोखरणारी आळीचा प्रादुर्भाव सुद्धा आल्यामध्ये होतो. तर त्यासाठी निवॉनसारखं औषध आहे. निवॉन आपण 1.5 ते 2 मिलीनं पण त्याची फवारणी जर आपण केली तर आपल्याला ह्या खोड किडीचा जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त आपल्याला करता येतो. सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होतो की सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी आपण जो ट्रायकोडर्मा प्लस प्लॅसिमोलायसिस हे जे बुरशीजन्य किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण त्याचा वापर जो आहे तो वापर आपण या सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी आपण करू शकता. सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर अशा पद्धतीचे खुरटी झाडं आपल्याला शेतामध्ये दिसून येतात, कारण त्याच्या मुळ्यावरती पूर्णतः असतात. जे काही अन्नद्रव्य घेतलं जातं ते अन्नद्रव्य त्या मुळामध्ये अडकलं जातं. दुसरं पाने खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव होतो. तर पाने खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव झाला की मी सांगितलं की 7 महिन्यापर्यंत आपली पाने हिरवीगार असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जर त्याच्यामध्ये जर छिद्र पडले गेले तर मग त्याची वाढ जी आहे ती वाढ आपल्याला पूर्णतः त्याच्या वाढीवरती किंवा उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो. सूत्रकृमीचा प्रादुर्भाव सुद्धा आले पिकावरती होतो. विशेषतः ही जे हुमणीची आळी जी आहे, या हुमणीच्या आळींचा प्रादुर्भाव आले पिकावरती मोठ्या प्रमाणावरती होत असतो. तर ह्या हुमणीमुळे काय होतं की आल्याच्या मुळ्या पूर्णतः खाल्ल्या जातात
आणि ज्या रोप जे शेंड्याकडून पिवळसर पडतं, जर आपण ते सहज उपळलं तर ते आपल्या हातामध्ये येतं आणि त्यामुळे काय होतं, त्याची वाढ जी आहे ती वाढ पूर्णतः थांबली जाते. तर त्यासाठी आपण हुमणीचा जो बंदोबस्तासाठी मेटॅरायझिम नावाची जी बुरशी आहे, ती मेटॅरायझिम नावाची आपण सेंद्रिय खताच्या माध्यमातून जर दिली तर त्याचं नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं की कंदकुजीचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. की आल्या पिकामध्ये मी सांगितलं की कंदकुज मोठ्या प्रमाणात येते आणि बऱ्याच वेळा आपण गमतीनं म्हटलंही जातं की आलं तर आलं, नाही तर गेलं, म्हणजे 100% नुकसान होऊ शकतं. तर आल्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे कंदकुज येते, एक बुरशीजन्य येते आणि जीवाणूजन्य येते. तर सुरुवातीला आपल्याला बुरशीजन्य कंदकुज आहे का जीवाणूजन्य कंदकुज आहे ते ओळखता येणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण जो नुकसानग्रस्त भाग जो आहे, हा नुकसानग्रस्त भाग आपण घ्यायचा आहे. आल्याचं खोड कट करायचंय, ते आपण ब्लेडच्या साहाय्याने कट करून काचेचा स्वच्छ ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्या पाण्यामध्ये त्याचं टोक बुडवायचं. टोक बुडवल्यानंतर जसं आपण पाण्यामध्ये दुधाचा थेंब जर टाकला तर असा दुधाळ स्त्राव जर त्याच्यातून स्त्रवताना दिसत असेल किंवा बाहेर येताना दिसत असेल तर जीवाणूजन्य मर रोग आहे ओळखायचं. तर त्यासाठी आपण स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा बॅक्टेरियानाशक याचं आळवणी करणं गरजेचं आहे. आणि जर अशा पद्धतीनं जर स्त्राव दिसत नसेल तर आपण जे काही वेगवेगळे फंजिसाइड्स आहेत, जसं कॉपर असलेलं, म्हणजे अगदी 1% बोर्ड मिश्रण जरी तुम्ही योग्य रीतीने जर त्याचं आळवणी जर केलं तर आपल्याला नियंत्रणात येऊ शकतं. परंतु हे होऊ नये म्हणून सुरुवातीलाच आपण खबरदारी जर घेतली तर ट्रायकोडर्मा आणि जे काही ट्रायकोडर्माचं मिक्सचर जे आहे, बायोमिक्स नावानं आपल्या विद्यापीठाने विकसित केलं आहे, हे जे बायोमिक्स आहे, हे बायोमिक्सचा वापर आपण 1-1 महिन्याच्या अंतरानं आल्याच्या पिकामध्ये 3 वेळा जर आपण केला तर आणि आल्याच्या शेतामध्ये 7 ते 8 तासापेक्षा जास्त वेळ पाणी साठून दिलं नाही तर जवळपास 90 ते 95% आल्या पिकाला कंदकुज जे आहे ते कंदकुज आपली लागणार नाही, प्रोव्हाइडेड दॅट त्या शेतामध्ये अगोदरच्या वर्षी आले पीक किंवा कंदवर्गीय कोणतंही पीक त्याच्यामध्ये नको आहे. तर 3 वेळा आल्यासाठी आपण या बुरशीचा वापर करायचा आहे, बायोमिक्सचा वापर करायचा आहे आणि हळदीसाठी कमीत कमी 2 वेळा आपण या बायोमिक्सचा वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीनं वापर केला तर आपल्याला हे जे कंदकुज आहे, ह्या कंदकुजीवर अगदी कमी खर्चामध्ये नियंत्रण जे आहे ते नियंत्रण आपल्याला मिळवता येईल. आल्यावरती अजूनही कर्पारोगाचा प्रादुर्भाव होतो, तर कर्पारोगाच्या प्रादुर्भावासाठी आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. जसं M45 असेल, Z78 असेल, हे 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा COC कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल, हे 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी आपण करायची आहे. आणि 3 महिन्यानंतर मात्र आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकाच्या ऐवजी आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे की ज्याच्यामध्ये टिल्ट आहे, अमिस्टार आहे, कॅब्रिओटॉप आहे. सुरुवातीला जर आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर जर केला तर नंतर जर कर्पारोगाचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणामध्ये झाला तर मग एक प्रकारचा रेझिस्टन्स होतो आणि त्याच्यामध्ये बुरशीचं जे नियंत्रण आहे किंवा कर्पारोगाला कारणीभूत असलेली जी कोलट्रिचम नावाची बुरशी आहे तर त्याचं नियंत्रण करणं आपल्याला खूप जिकिरीचं जातं. तर त्यासाठी सुरुवातीला आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करा आणि 3 महिन्यानंतर आपण जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत त्याचा वापर आपण करून या कर्पारोगाच्या प्रादुर्भावावरती आपण नियंत्रण जे आहे ते नियंत्रण मिळवू शकतो. तर साधारणतः 8.5 ते 9 महिन्यानंतर अशा पद्धतीने त्याची बांडी जी आहे ती बांडी पडायला सुरुवात होते आणि बांडी पूर्णतः पडल्यानंतर मग आपण त्याची काढणी जी आहे काढणी आपण करू शकतो. किंवा आपल्याला जर पुढील वर्षासाठी जर आपल्याला ठेवायचं असेल तर अगदी आपण 9 ते 12व्या महिन्यानंतर शक्यतो काढावं जर आपण ठेवलं तर. 12व्या महिन्यानंतर त्याची वाढ सुरू होते, मग त्यावेळेस आपल्याला पाला जो आहे तो पाला कापून काढून मग त्याची काढणी जी आहे ती काढणी आपण आल्याची काढणी करून त्याचे जे कंद जे आहेत ते कंद साफ करून मार्केटमध्ये आपण पाडू शकतो. जर आपण गादीवाप्यावरती म्हणजे 5 फुटाच्या सऱ्या सोडून जर गादीवापे तयार केले असतील तर आपण हे जे आलं काढणी यंत्र जे आहे हे आले काढणी यंत्राद्वारे आपण त्याची काढणी जी आहे ती काढणी करू शकतो. म्हणजे खांदणीसाठी जो आपला मजूर खर्च होतो त्या मजुराच्या खर्चाची बचत आपल्याला करता येते. याच्याही यंत्राची किंमत साधारणतः तेवढीच आहे, म्हणजे जवळपास 1 लाखाच्या दरम्यान या यंत्राची किंमत आहे. तर अशा पद्धतीने जर आपण आल्या पिकामध्ये जर व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच आपण एकरी 20 टनापर्यंत आल्याचं जे उत्पादन आहे हे आल्याचं उत्पादन आपण काढू शकता. हळदीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर जसं लागवड पद्धती त्याचबरोबर जे काही त्याच्यामध्ये निविष्ठांचा वापर जो आहे हा जवळपास आल्यासारखाच आहे, फक्त याच्यामध्ये खतांचं व्यवस्थापन करत असताना एकरी जे आपण सुपर फॉस्फेट
आल्यासाठी 4 बॅग वापरतो किंवा 200 किलो वापरतो, त्या हळदीसाठी थोडंसं जास्त वापरावं लागतं. जवळपास त्याला 5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 2 बॅग पोटॅश आपल्याला बेसल डोसमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये वापरावं लागतं. कीड आणि रोगांच्या बाबतीतही जवळपास सारखीच परिस्थिती आहे. म्हणजे जे काही आल्यावरती कीड आणि रोग येतात तेच हळदीवरती येत असतात. तर त्या अनुषंगानं आपण जर हळद आणि आले या दोन्ही पिकांचं जर योग्य पद्धतीने जर नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन काढता येईल. मी आपल्याला येणाऱ्या हंगामासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.